तर या सगळ्या घडामोडींवर आपली नजर असेल. वळूयात पुढल्या बातम्यांकडे. विमान अपघातापूर्वी अजित पवारांनी 8:37 शेवटचा फोन कॉल केला होता. कार्यकर्ते श्रीजित पवारांचं अजितदादांचं शेवटचं बोलणं झालं होतं. श्रीजित पवारांनी अजितदादांसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे. अजित पवारांचा विमान अपघाताआधीचा शेवटचा कॉल समोर आलाय. अजित पवारांनी सकाळी 8:37 आपल्या पुतण्याला कॉल केला होता. अजितदादा 8:38 पुतण्याशी बोलत होते. 8:44 दादांचं विमान क्रॅश झालं. 8:37 कॉल लागला, याचा अर्थ दादा रेंजमध्ये आले होते. फ्लाईट डेटा रडारनुसार अजितदादा ज्यावेळी फोनवर बोलत होते त्यावेळी विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या वर होतं. पुढच्या 6 मिनिटात विमानानं बारामती विमानतळ परिसरात एक घिरटी मारली. क्रॅशच्या 6 मिनिटांआधीपर्यंत परिस्थिती नॉर्मल होती. फोन कॉलमध्ये दादांचा आवाज व्यवस्थित आहे, याचा अर्थ 8:38 विमानात कुठलाही फॉल्ट होता असं म्हणता येणार नाही. 8:38 विमानात बिघाड झाला असता तर दादा बोलले असते किंवा त्यांनी कॉल घेतला नसता. म्हणजे जे काही झालं ते शेवटच्या 6 मिनिटात झालं किंवा शेवटच्या 1 मिनिटात झालं. याचा अर्थ अपघाताच्या 6 मिनिटांआधीपर्यंत दादांना काहीच कल्पना नव्हती किंवा कॅप्टननं विमानात बिघाड असेल तर ते अजितदादांना सांगितलं आहे असं दिसत नाही. अजितदादा पुतण्याशी विमानाबद्दल काहीच बोलले नाही. विमान कोसळतानाचं सीसीटीव्ही फुटेज 8:44 ते 8:45 मधलं आहे. सीसीटीव्हीत विमान सुरुवातीला उजव्या बाजूला झुकल्याचं दिसतंय. त्यानंतर विमान अचानक डाव्या बाजूला पूर्णपणे तिरकं झालं आणि कोसळलं. विमान तिरकं होण्यापासून कोसळण्यापर्यंतचं अंतर हे फक्त 3 सेकंदांचं आहे. याचा अर्थ अपघात शेवटच्या काही मिनिटात झाला किंवा शेवटच्या काही सेकंदात. शेवटच्या फोन कॉलमध्ये दादा काय बोलले होते तेही ऐका. हॅलो. अरे बाबा, दिगंबर दुर्गाडे गेले अनेक वर्ष माळी समाजाचा माणूस, अख्ख्या जिल्हा बँकेचा चेअरमन मी केलेला आहे. अख्ख्या जिल्हा बँकेचा. ही बँक तर एवढी तुम्हाला माहिती नसतं, काही नसतं. काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा. आहे दादा, म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी मान्य, परंतु त्याच्यात तसं नाही. आज आपण आता बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता सुप्या गटातनं दिलेली आहे. तिथं ओबीसीच रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, तर पक्षाने दुसरेच दिलेले. त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतो तो निर्णय अंतिम. ठीक आहे, ओके, थँक्यू. माझं अधुरं ज्ञान होतं ऍक्च्युअल, की मला असं वाटलेलं की आपण ओबीसी मधला माळी समाज हा देऊ शकलो नाही, म्हणून मी तो मेसेज केला की दादा आपण एक माळी समाजाला संधी देऊया. मग त्याच्यावरती त्यांनी सांगितलं की बाबा मी सगळीकडे न्याय देतोय आणि सगळ्या जाती धर्माला सगळ्यांना बरोबर घेऊन जातोय, हा शेवटपर्यंतचा त्यांचा संदेश होता. एवढंच. आणि ते मला वाटलं की बाबा हे ऐकवावं किंवा जगाला कळावं की माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांबरोबर होता. त्या ठिकाणी त्यांच्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये यावं, खरंच मला भरून येते. त्या ठिकाणी पुन्हा माझं नाव किंवा माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याचं नाव घेण्यासाठी दादा या ठिकाणी असणार नाहीत. एकदा दादाने नाव घेतलं तरी कार्यकर्ता खुश व्हायचं आणि पुढे जायचं. खरंच अतिशय दुर्दैव आहे. विमानाचा प्रवास कसा झाला तेही पाहूयात. सकाळी 7:56 विमान रडारशी कनेक्ट झालं. 8:10 आणि 50 या वेळेला विमानानं मुंबईहून उड्डाण घेतलं. 8:17 विमान अलिबाग पासून बारामतीच्या दिशेनं निघालं. 8:25 विमान पुण्यात जवळ पोहोचलं. 8:30 विमान यवत गावात जवळ होतं. यावेळी विमान 7,500 फूट उंचीवर होतं आणि विमानाचा स्पीड 240 नॉटिकल मैल इतका होता. 8:32 विमान सुपे गावाजवळ पोहोचलं. यावेळी विमान 3,300 फुटांपर्यंत खाली आलं होतं आणि विमानाचा स्पीड 200 नॉटिकल मैल इतका होता. ज्यावेळी विमानानं घिरटी मारली त्यावेळी विमानाची उंची 2,500 फूट होती आणि वेग 139 नॉटिकल मैल इतका होता. ज्यावेळी विमान रडारवरनं गायब झालं त्यावेळी उंची आणि वेग वाढल्याचं दिसतंय. ज्यावेळी विमान रडारवरून गायब झालं त्यावेळी उंची
2800 फूट आणि वेग 220 नॉटिकल मैल इतका होता. 28 जानेवारी रोजी बारामतीमध्ये विमान दुर्घटना झाली. यावेळेस प्रत्यक्षदर्शनी होते ते गोजोबावी गावचे सरपंच कल्याण आठवळे आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, तुम्ही प्रत्यक्षदर्शनी होता, काय सांगाल, काय परिस्थिती? नाही, सकाळी 8:35-40 विमान गावातून एक गिरटी घालून असं उतरायला लागलं आणि ते डावीकडं झुकलं आणि ते विमान धावपट्टीच्या शेजारी पडलं. विमान पडल्यानंतर मी तिथं पोचलो एक 4 मिनिटांनी. तर त्या वेळेला विमानातून एक निळी पॅन्ट असलेला माणूस उतरायचा प्रयत्न करत होता. म्हणजे नुसते त्याचा पाय बाहेर होता आणि दरवाजा मात्र थोडासा उघडलेला होता असं मला काही सेकंद जाणवलं. आणि त्यानंतर मला गावातल्या एका माणसाने ओरडून सांगितले की सरपंच पुढे येऊ नका, स्फोट होईल. आणि त्याच वेळेला मागं सरलो मी आणि विमानाचा मोठा स्फोट झाला आणि त्यावेळेला विमानात सगळे पार्ट 100, 150, 200 फूट उडून गेले. दावा केला जातोय की त्यामध्ये 6 लोक होती, तुम्ही प्रत्यक्षदर्शनी होता. काय? नाही, त्यावेळेला दादा डावीकडे पडले होते, उजव्या साईडला त्यांचा अंगरक्षक पडलेले होते आणि 3 लोक आत होते. ते आम्ही ट्रॅक्टरने ते विमान तोडून बाहेर काढले. तर आम्ही प्रत्यक्षात तिथं होतो. म्हणजे 5च लोक होते, दादा, त्यांचा अंगरक्षक आणि आतील 3 लोक. 3 लोकांचा तात्काळचा झालेला होता, त्याचा काही विषय नाही, पण लोक 5च होती.